कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं राज्य निवडणूक आयोगाला मोठा दिलासा दिलाय। जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आयोगाला अतिरिक्त वेळ देत 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत जिल्हा परिषदेच्या निवडणुका पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आहेत। याआधी सर्वोच्च न्यायालयानं 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिलेले होते। मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगानं मुदतवाढीसाठी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता। राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या माहितीनुसार राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50% आत आहे। अशा ठिकाणी निवडणुका घेण्यासाठी किमान 10 दिवसांची अतिरिक्त मुदत देण्याची विनंती करण्यात आली होती। या अर्जावर सुनावणी करत सर्वोच्च न्यायालयानं आयोगाची मागणी मान्य करत 10 दिवसांऐवजी एकूण 15 दिवसांची मुदतवाढ दिली। त्यामुळे आता 15 फेब्रुवारी 2026 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आलेली आहे। या आदेशामुळे निवडणूक प्रक्रियेत स्पष्टता येत असून जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झालाय। आरक्षणाशी संबंधित अडथळे दूर झालेल्या भागांमध्ये निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला आता आवश्यक तो वेळ मिळणार आहे। दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे राज्यातल्या राजकीय हालचालींना वेग येण्याची शक्यता असून पुढच्या घडामोडींवर राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।